सूचनांचं पालन करा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ओपनिंग पेअर आलंय म्हणजे आता वाखण तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या. या पुढच्या दोन्ही संघांना इन्व्हिटेशन असेल. जर आपण लेट आलात तर आता स्ट्रिक्ट वॉर्निंग, शेवटची ही वॉर्निंग असेल. पुढच्या संघांना डायरेक्ट पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. उंबारली आणि वाखण बी या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस कंपल्सरी आहे. उपस्थित नसाल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. उंबारली आणि वाखण बी लक्षात घ्या. थोडी ट्रॅफिक असते शिरपाट्यावरती त्या चौकात, त्यामुळे थोडं लवकर निघा. अन्यथा ज्या काही शॉर्टकट्स आहेत त्या तुम्हालाही माहीत आहेत, त्यामुळे तिकडून या. पण ट्रॅफिकचं रिझन न देता वेळेवरती पोहोचा. या पुढच्या सर्व संघांना सूचना. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद करण. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवताय. गावदेवी क्रिकेट क्लब दहिसर आणि ग्रामस्थ मंडळ दहिसर आयोजित स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 हे दुसरं पर्व आहे. गतवर्षी स्पर्धा डे फॉर्मॅट होती, यंदाच्या वर्षी नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्ही अनुभवताय. आजच्या स्पर्धेची तिसरी रात्र आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गीय रामदास बळीराम भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि पहिला सामना तिसऱ्या रात्रीतील इथे रंगतोय. सागाव विरोधात जय गोगा महाराज जी स्पोर्ट्स वाकळण या दोन संघादरम्यान. टॉस जिंकलाय तो जय गोगा महाराज जी स्पोर्ट्स वाकळण या संघाने. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय आणि सागाव टीमची सलामीची जोडी सचिन आणि राम सध्या मैदानात दाखल झालेली आहे. पाय वेगवेगळी नावकरण आपण कित्येक स्पर्धांमध्ये अनुभवतो, सांघिक नावं, आणि पुरस्कर्त्यांनी खास करून ही नावं दिली जातात. आणि सध्याच्या घडीला जय गोगा महाराज या नावाने वाकळण संघ मात्र खेळतोय. ऑन स्ट्राईक सचिन, नॉन स्ट्राईक राम आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो जीत. प्रेक्षक जे आतमध्ये बसलेले आहेत रेलिंगच्या आतमध्ये, त्यांना विनंती आहे नम्रतेची की आपण रेलिंगच्या बाहेर जायचंय, ही आपणास विनंती. गणपती बाप्पा, गणपती बाप्पाचा जयघोष करत आजच्या तिसऱ्या रणनीतीला पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती कदाचित विकेट. जीतने पहिल्याच बॉलवरती फसवलं होतं सचिन याला. विकेट कीपर अविनाशने ते झेल मात्र ते सोडला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. सचिन आणि राम सलामीवीर. फ्लाइट दिली होती बॉलला, परंतु बराच बाहेर आहे. पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. धावसंख्येचा श्री गणेशा सागाव टीमसाठी. आतापर्यंत 66 चेंडू व्हाईट बॉल फेकले गेले. ही माहिती आमच्यापर्यंत गुणसंख्या लेखक अशोकजी पाटील पोहोचवत असताना धन्यवाद. आमचे पंच. गाडीची लाईट समोरील विनंती पहा. 4 व्हीलर कार. ते सगळे सुज्ञ आहेत, प्रेक्षक सुज्ञ आहेत, त्यांना ठाऊक आहे. थोडा टप्पा मागे घेतला यावेळी जीतने आणि गती देखील दिली. पहिले 2 चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, गती अजिबात नव्हती. हा चेंडू थोडा गतीने टाकला जीतने. हे व्हेरिएशन्स फार महत्त्वाचे आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकताना फलंदाजाचा अंदाज बांधून हा गुड लेंथला टाकलेला चेंडू आणि कोणतेही पदलालित्य नाहीये. फुटवर्कचा अभाव दिसतोय सचिनच्या फलंदाजीमध्ये. एकच धाव. सरळ स्ट्रेट फटका स्क्रीनच्या वरतून. बॉल सीमारेषा पार. पहिला धमाका आजच्या रात्रीतील सचिनच्या बॅटमधून षटकार. आयवा झेलसाठी देवीदासजी मोकाशी साहेब यांच्याकडून प्रेक्षकांना, भाग्यवान प्रेक्षकांना त्या 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. फलंदाजांना अर्धशतकासाठी 50 साठी 1000 रुपयांचं आमच्या मॅनेजमेंटकडून पारितोषिक देण्यात येईल. जबरदस्त हँड आय कॉर्डिनेशन आहे कारण सचिन यांच्याकडे. पदलालित्य कोणताही नाही, परंतु हँड आय कॉर्डिनेशनच्या जोरावर आणि स्वतःकडे असलेल्या ताकदीच्या जोरावरती मारलेला हा डाऊन द ग्राउंड फटका षटकार. स्वतः चांगले पंच देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. धावसंख्या 7. पायांची ॲडजस्टमेंट. अर्थातच थोडा बॅटर पुढे आला होता जीत बोरीचा हा टप्पा खेळण्यासाठी.
कारण जीत थोडे टप्पे मागे ठेवतोय, गती कमी देतोय. गती कमी होती या कारणास्तव बॉल ट्रॅव्हल झाला नाही. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 9. सुरुवातीला जीतने चांगली गोलंदाजी, त्यानंतर मात्र सचिनने आक्रमण करायला सुरुवात केली. सागाव आणि त्याचबरोबर वाखन या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपण या मंचावरती आपल्या सर्वांना आमंत्रण आहे. आमच्या भोईर परिवाराकडून सर्वांचं सहर्ष स्वागत. पॉवरफुल पंच, षटकार. मध्ये चेंडू आला. सचिनची आता नक्कीच सीमा पार जाणार. हे 2 फटक्यांमध्ये अगदी आपण पाहिलं. एक फटका अगदी डाऊन द ग्राउंड, त्यानंतर हा ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड शॉट साइड अँगलने तुम्ही पाहताय. जीत भोईरचा हा चेंडू आणि त्यावरती स्ट्रेट बॅटने व्ही शेप मध्ये वाडिश लॉंगनला षटकार. फ्लाइट दिली, क्षेत्र खुलं, लॉंगनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पार. सचिनच्या बॅटमधून येतोय आणखी एक या ओव्हरमधील चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला जीत भोईर हावी दिसत होता, परंतु मागच्या 4 चेंडूंवरती तब्बल 19 धावा आल्यात. सचिनने त्या खेचल्यात. मला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत. 2 रात्रींचा खेळ आपण पाहिला. 117.3 ओव्हर फेकल्या गेल्यात, त्यामध्ये 775 चेंडू, डॉट बॉल आलेत 158, तब्बल धावा आल्यात 1137, 139 विकेट आलेले आहेत. सिंगल रन 189, डबल रन 71, म्हणजे सिंगलवरती जास्त निर्भर राहिलेत. तिहेरी धाव फक्त 2दाच आलेली आहे. क्रीडांगणाची परिसीमा तुम्ही पाहताय. बाउंड्रीज आत्तापर्यंत 59, 59 5 वेळा देखील एकदा आलेले आहे. पंजा एकदा आलेला आहे आणि षटकार तब्बल 75 आणि मगाशी 2 आले ते 77 आतापर्यंत झाले. ऑन स्क्रीन तुम्ही उमेशला पाहताय सध्या. दरम्यान मंचावरती बालचंद्र शेठ मोकाशी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. हे व्हाईट बॉल फेकले गेलेत. 65 2 रात्रींमध्ये लेग बाईट 16, बाईटच्या स्वरूपात 13, रनआउट 16 झालेले आहेत. बापरे, फिल्डिंगचा दर्जा. कॅचेस आत्तापर्यंत 86 झेल टिपले गेलेत. क्लीन बोल्ड झालेत 25 आणि स्टंपिंग झाले 9. LBWच्या स्वरूपात 9 झालेत, स्टंपिंग एकही नाही आणि हिट विकेट 3. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बॅकफुटला जाऊन कव्हर्समधून हा चेंडू काढायचा प्रयत्न होता. लेफ्टी बॉलर गोलंदाजीसाठी येतो उद्देश भोईर, उद्देश पाटील माफी असावी. जितेश सध्या मैदानात दिसतोय तुम्हाला. केतन मात्र आज अनुपस्थित आहे. ISPL कॉन्ट्रॅक्टनुसार कदाचित तो पुढील मॅचेसमध्ये खेळणार देखील नसेल वाकण टीमसाठी. 20 धावा धावफलकावर आणि खरं तर केतनला खूप साऱ्या शुभेच्छा ISPL साठी. एक मोठा प्लॅटफॉर्म ग्रामीण खेळाडूंसाठी ISPLच्या स्वरूपात. 20 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर. बॅटची कडा घेतले. शॉट थर्डमॅनला फक्त एकच धाव घेतली जाते. राम आणि सचिन. जीतच्या पहिल्या षटकाची सुरुवात जीतने चांगली केली, परंतु उद्देश त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2च धावा. पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे. 3 सीमारक्षक तुम्ही पाहताय. एक रायटी बॅटर, लेफ्टी बॅटर माफी असावी. राम सध्या स्ट्राईकला. लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC कडून. जबरदस्त टेलिकास्ट. गोलंदाजाच्या फीट कडून ते बॉल डिलिव्हर्ड होईपर्यंत त्याला फॉलो केलं जाते अगदी व्यवस्थितपणे. छान आणि नीटनेटकं लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC टीमकडून. सिंगल रन्स 22. हे दुसरं षटक आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपण वेळेत या, जास्त वेळ करू नका. 22 धावा. 5 षटकांचा सामना. हँड आय कॉर्डिनेशन एवढं खतरनाक आहे रामकडे, सचिनकडे. कमालीची फटकेबाजी आणि पॉवरफुल इम्पॅक्ट चेंडू आणि फळीचा संपर्क लाजवाब. षटकार. उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे.
की ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि ज्या पद्धतीनं बॅटचा स्पीड आहे आणि खतरनाक हँड आय कॉर्डिनेशन आहे ते सचिनकडे. जोरदार चेंडू होता, पंचांकडे अपील, परंतु पंच नाबाद घोषित करतायत. काय टो क्रशिंग यॉर्कर होता उद्देश कडून आणि मला असं वाटतं पंच एक सूचना करतायत की गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येत असताना पंचांच्या अगदी समोर येतोय. ही एक मोठी डोकेदुखी असते पंचांसाठी जेव्हा लेफ्टी बॉलर फॉलो थ्रू मध्ये अगदी पंचांच्या समोर येतो. 28 धावा 25 वरती खेळतोय सचिन. षटक क्रमांक दुसरं झालाय समाप्त. या षटकात धावा आल्या त्या 9. पॉवर प्लेचा खेळ झाला आहे इथे समाप्त. बिनबाद 28 धावा सागाव संघाच्या धावफलकावर. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. 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 खरं तर अशोकजी पाटील जे गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत ते सातत्याने सूचना देत आहेत. अगदी 9 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकण्यात आली. कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर या गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात, कारण असं कोणतंही क्रिकेटचं स्पर्धा कल्याण डोंबिवली सोडून नसतील. कदाचित कुठेतरी अपवाद असेल की जिथे 5-5 ओव्हरच्या 9-9 मॅचेस दिवसा कव्हर केल्या जातात. हे कल्याण डोंबिवलीमध्येच पाहायला मिळतं. फार कमी वेळा. उद्घाटनाचा दिवस सोडा, त्या दिवशी थोडं लेट होतं, परंतु बाकीचे दिवस कंडिशन्स व्यवस्थित असतील, बॅड लाईट नसेल, व्यवस्थित कंडिशन्स असतील, ड्यू फॅक्टर जास्त नसेल तर 9 मॅचेस देखील कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसा कव्हर केल्या जातात. हे या कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचं देखील यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष आहेत विनोदजी रतन पाटील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ते 28. दुसऱ्या षटकात उद्देशच्या धावा आल्या त्या 9. पहिल्या षटकात धावांचा पाऊस पाडला. सचिन 10 चेंडू 25 वरती खेळतोय. 3 टोलेजंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. ऋषी फसवा चेंडू होता लेफ्टी बॅटरसाठी. ऋषी हा गोलंदाज लेफ्टी बॅटरच्या विरोधात घातक आहे. मुद्दामून त्याला या तिसऱ्या षटकात आणलाय. त्याच्याकडे असलेला रायटी बॅटरसाठी ऑफ ब्रेक आणि लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघणारा लेग ब्रेक ही त्याची खासियत आहे आणि त्या लेग ब्रेकमध्ये लेफ्टी बॅटरच्या लेग ब्रेकमध्ये देखील त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. कधी वेगाने देखील टाकतो, कधी कधी अचानक टॉप स्पिन देखील. ही फ्लाईट दिली होती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव जोडली जाते 22च्या स्वरूपात. मिस झाला बॅटर. गती देखील ऋषीकडे. कधी कधी धीम्या गतीने चेंडू टाकतो. वेस्टर्नच्या मागे आज कॅप्टन मोतीराम भोईर लीड करत असताना टीमला 29 धावा. पाहुण्यात मुख्य मंचावर सागाव आणि वाकळणचे कोणी ग्रामस्थ उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती. आपण मंचावरती आपलंही देखील ग्रामस्थ मंडळ दहिसरच्या वतीने आणि गावदेवी क्रिकेट संघ दहिसरच्या वतीने सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच बॉल पोल केला. व्हॉट अ शॉट बाय सचिन. या इनिंग मधला 4था षटकार. सचिन ऑन फायर. चर्चा तीच चालू आहे की सचिन मैदानावरती आहे आणि त्याच्याकडे असलेलं हँड आय कॉर्डिनेशन, त्याचा बॅट स्पीड आणि त्याच्याकडे असलेली ताकद, या तीन गोष्टींचा मिलाप त्याच्या फटक्यामध्ये पाहतोय. हा स्वीपर कव्हरला फटका. वेगानं बॉल कव्हर्सला. चांगली फिल्डिंग. थ्रो आलाय. सचिन पोहोचेल का? यस पोहोचलाय. धावलाय सचिन आपल्या सागाव टीमसाठी. 2 धावा जोडल्या जातात. दुहेरी धावा संख्येने स्कोर 37-37. जीतने काय सुरुवात केली होती. पहिले 2 चेंडू फसवलं होतं. पायांची हालचाल नव्हती, फुटवर्क नव्हता, परंतु सचिन यांच्याकडे असलेल्या हँड आय कॉर्डिनेशनने त्यांनी आतापर्यंत तब्बल धावा कुठल्यात त्या 33 पुढे ठेवला होता. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय.
एकच धाव जोडली जाईल. सचिन पलटला होता दुसरी साठी. एक धाव. 38 धावा 38. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढलेली आहे. ओम साई MTC च्या माध्यमातून देखील तमाम क्रिकेट रसिक जोडले गेले. ती स्पर्धा पाहण्यासाठी स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 दहिसरचे एक दैदिप्यमान आयोजन. आपलं सहर्ष स्वागत. 38 धावा 38. तिसरं षटक. पहिलाच सामना आजच्या रात्रीतील. टप्पा पुढे ठेवला. बाहेरच्या दिशेचं वळण घेतलं या चेंडूनं. डॉट बॉल ऋषीकडून. तिसरं षटक झालंय समाप्त. या षटकात धावा आल्या त्या मात्र द ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय. टप्पा अगदी पुढे ठेवला. वळण घेतलं चेंडूनं आणि फलंदाज मात्र बीट झाला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 38. 38. लॉस ऑफ 0 विकेट. येस ओके. बॅट स्टार्ट करा लगेचच मग. आलोचन कक्ष ओम साई MTC थँक्यू सो मच. नेहमी पडद्याआड असतो. आम्हाला अगदी पडद्यावरती आणण्याचं तुम्ही काम करताय. शाहू पाटील आमच्या समवेत आहेत. अनेक चर्चा कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर नेहमीच त्यांचं मला देखील सहकार्य लाभलं आहे. जुन्या आठवणींवरती नेहमीच चर्चा आमची झालेली आहे. क्रिकेट, जुनं क्रिकेट आणि नवं क्रिकेट, एक वेगळीच सांगड विचारांची नक्कीच आम्हाला पाहायला मिळते. चला या आपण मॅचकडे जाऊया. 4 ओव्हरचा खेळ, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 38 धावा. चौथं षटक घेऊन आला गोलंदाज उद्देश. समोर सचिन. पंचांकडे जोरदार अपील. हाईट फॅक्टर इथे दर्शवत असताना पंचांचा इशारा. नॉन स्ट्रायकिंग एंडला. सचिन रनआउटच्या स्वरूपात बाद. काय घडले मैदानामध्ये? सचिनची विकेट, ती देखील रनआउटच्या स्वरूपात. जो फलंदाज 13 चेंडू 34 वरती खेळत होता तो फलंदाज इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र बाद झालाय. झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास स्मृती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास स्मृती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. मी विनंती करेन दहिसरचे जावई सागावचे सुनीलजी भोईर साहेब यांना की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर नागावचे लेजंड प्लेअर मोतीरामदादा पाटील जे आपल्या 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव देखील आहेत, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. अंपायर लास्ट बॉलवरती रन काउंट आहे. लेग बाईज. थँक्यू सो मच. येस पंच आउट जिथे घोषित केला त्या गडबडीमध्ये होते. धन्यवाद. सचिन मात्र बाद झालाय. महत्वाची विकेट मात्र इथे मिळाले. उद्देश स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट. वॉट अ थ्रो बाय जीत भोईर. खतरनाक जीत भोईर. डेंजरस मॅन, व्हेरी डेंजरस मॅन जीत भोईर. यष्ट्यांच्या मागून वाकळांची ही खासियतच आहे. थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलंय. क्रीज सोडले की नाही चिन्मयने. महत्वाचा खेळाडू आहे चिन्मय सागावचा आणि चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. पाहूया तिसरे पंच. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलेला आहे मेन अंपायरचा. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. महत्वाचा निर्णय. बॅटर आउट. मोठा धक्का. जीत भोईरची कमाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो त्याने ऑन द स्टंप केला. डायरेक्ट हिट आणि मध्ये अडथळा देखील होता उद्देशचा. असं वाटते की उद्देशच्या हाताला चेंडू लागला. ऍक्शन रिप्ले नक्कीच परत पाहायला मिळेल. ओमसाई MTC.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. चिन्मय यंदाच्या वर्षी बाईक देखील पटकावले. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल नंतर पहा लक्ष होतं नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तिथे उद्देशने हात काढून घेतले. त्याला वाटलंच हा डायरेक्ट हिट होतोय. क्या बात आहे. जीत भोईर हे लक्ष चाणाक्ष हा खेळाडू आहे. झपकन निर्णय घेतो आणि त्या झपकन निर्णयाचा रिझल्ट पहा काय. चिन्मय बाद. वेगवान चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर धावत आलाय. एक विकेट तर नक्कीच आहे. यस बॅटर आउट रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल रामला. धाव संख्या 39. विकेट गेल्यात आतापर्यंत 3. एक बॅटर आपण थोडं थांबा. तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र इथे आलेला आहे की रनआउट एकदा चेक करा. बॅटर थांबा आपण. हा पंचांचा उशिराने थोडा निर्णय परंतु त्यांना देखील शंका वाटते. हा निर्णय इथे पुन्हा तपासला जाईल. कुणावरती अन्याय नको. टेक्नॉलॉजीचा वापर इथे करण्यात येतोय. बरंच काही घडलं उद्देच्या या षटकामध्ये. खास करून सचिनची रनआउटची विकेट. सचिन ज्या टचमध्ये होता त्याच्या बॅटमधून 4 षटकार मात्र आपण पाहिले. तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर जीत भोईरने कमालच केली. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट थ्रो केला ॲज अ विकेट किपर असताना. चिन्मय तिथे बाद झाला. आणि आता पाहूया या चेंडूवरती काय घडलं. पंच निर्णय पोहोचवतील. दरम्यान विशेष कार्यकारी अधिकारी रायगड समालोचक समितीचे सल्लागार काल ज्यांनी घोट संघाला पुरस्कृत केलं त्या आदरणीय उद्योगपती नारिवलीचे विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाच्या तिसऱ्या रजनीमध्ये. दरम्यान एक प्रसिद्ध मृदुंग आणि ढोलकी वादक वाखनचे जयेंद्रदादा भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत मोठ्या संख्येने आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये. यस आपण मान्यवरांची उपस्थिती पाहत आहोत. यस इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. राम आउट आहे. नॉट विकेट किपर एंडला स्ट्राईकला नवीन बॅटर असेल. हा यस हा पंचांचा निर्णय आलाय. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. अत्यंत दर्दी क्रिकेट प्रेमी. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. समालोचकांवरती देखील त्यांचं विशेष प्रेम आहे. रायगड समालोचक समितीचे ते सल्लागार देखील आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ते सध्या कार्यभाग सांभाळत आहेत. सहर्ष स्वागत विश्वनाथ शेठ मस्कर साहेब आपलं. 3 विकेट गेल्यात 39 वर. फुलटॉस बॉल बॅटची कडा घेतले मागे बॉल आणि ते फिल्डर प्रयत्न करतोय परंतु एकच धाव जोडली जाते. धाव फलक 40. यस वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. चला या ओव्हरमध्ये थर्ड अंपायरच बिझी राहिलेत मेन अंपायर पेक्षा. 40 धावा. चौथं षटक मार्गस्थ. 3 षटकं टाकायला फक्त 13 मिनिटं घेतली होती. 13 ते 14 मिनिटं घेतली होती. वाकळण संघाने ड्रिंक्स ब्रेकही घेतला नाही. आयोजकांचा प्रयत्न एकच चालू आहेत की मॅचेस लवकरात लवकर कव्हर करायचे कारण एक सेमीफायनल देखील आज कव्हर करायचे. शिरडोन विरोधात खार्डी. जास्त वेळ व्हायला नको. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय पंचांकडून. 40 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल हा निर्णय. फटका फसलाय. विकेट कीपर जीत धावतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पोझिशनला आणि कॅच देखील कंप्लीट केले. फिल्डिंग मधला त्याचा स्टँडर्ड दाखवत असताना जीत भोईर एक रनआउट चिन्मयचा केला आणि आता झेल त्यांनी रनिंग कॅच मात्र इथे घेतले जीतने.
धावत होता, अचानकपणे त्यांनी खोपोली एक्झिट घेतली आणि खंडाळ्याचा घाट त्यांना लागला. अशीच परिस्थिती सध्या मैदानात आहे. सचिनचा रनआउट त्यानंतर जी काही कलाटणी या सत्राला मिळालेली आहे, सचिनचा तो देखील रनआउट कुठे पहा, नॉन स्ट्रायकिंग एंडला. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. आदरणीय नारायण शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. काकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. नवीन बॅटर मैदानावरती रितेश दाखल झाला 41 वरती 4. सचिन देखील आता थोडा नाराज असेल, कारण सचिनच्या बॅटमधून ज्या धावा आलेल्या आहेत त्याच जोरावरती धावसंख्या 41. यॉर्क बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता, मागे बॅकअप चांगले जीतला. निर्धाव चेंडूची होते ते सांगता, काय षटक टाकले 4थं. दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन होतंय उद्योगपती दही सर, विनोदजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर गजानन भोईर साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन. सहर्ष स्वागत सुस्वागतम. शॉर्ट पिच बॉल आहे, पूलचा फटका परंतु फसलाय. उमेश या त्या ठिकाणी, हितेश ठिकाणी झेल मात्र कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद. प्लेयर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आपलं सहर्ष स्वागत. त्याच बरोबरीने पुढच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. उंबारली आणि जगदंब वाकण बी टॉस साठी जर तुम्ही आले नाही, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, बॉल कमी करण्यात येतील, लक्षात घ्या. हॅलो हॅलो. तब्बल धावा एकूण 48 मात्र झालेले आहेत. माफी असावी, कारण 42 होत्या लास्ट ओव्हरला. माफी असावी. 4 ओव्हर पर्यंत धावा 47 होत्या, त्यानंतर व्हाईट बॉल आला 48 धावा. येस, स्कोर कार्ड 48. कमबॅक करतो अविनाश. शेवटचा षटक, पहिला बॉल वाईट टाकला होता, त्यानंतर मात्र ते कमबॅक. लास्ट बॉल चांगला टप्पा ठेवला होता. लास्ट ओव्हर सध्या चालू आहे अविनाशची. वाकळण जय गोगा महाराज GT स्पोर्ट्स वाकळण विरोधात सागाव. मिड विकेटच्या दिशेनं
क्षेत्ररक्षक तैनात आहे ऋषी. दुसरी धाव घेण्याचे कुठेही प्रयत्न होत नाही. अंडर फ्लडलाईट्स तुम्ही ही स्पर्धा पाहताय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 अंतिम षटक चालू आहे. रोहितने लास्ट बॉलवरती षटकार खेचला होता. या अगोदर उंबरलीचे लेजंड प्लेअर सोमनाथदादा भोईर यांचे आगमन झालेले आहे. सचिनदादा भोईर आणि रविदादा भोईर आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उंबरलीचे कॅप्टन आलेले जगदंब वाकणबी. कॅप्टन या लवकर. कव्हर्सला फटका लॉंग ऑफ आणि कव्हरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक आला. चांगली फिल्डिंग केले. आय थिंक किरण त्या ठिकाणी असावा. यस किरण मात्रे त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातात. आज केतन नाहीये. ISPLच्या कॉन्ट्रॅक्टनुसार तो मात्र आता पुढील काही स्पर्धांमध्ये नाही खेळताना दिसणार. परंतु त्याला देखील शुभेच्छा असतील. आपल्या विभागाचं नाव, विभागाचं नाही जिल्ह्याचं नाव, जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नाव गाजवतोय ISPLमध्ये केतन मात्रे. गेल्या वर्षी दमदार कामगिरी केली. यंदाच्या वर्षी देखील त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. शेवटचं षटक अभि. या षटकात देखील धावा थांबल्या. सागाव टीमसाठी रोहितला प्रयत्न करायचे. दिला भिरकावून बॉल या स्टेज वरती. व्हॉट अ शॉट बाय रितेश. स्क्वेअर लेगला हा षटकार आलाय. व्यासपीठाला पाहुण्यांना सलामी देणारा हा षटकार. लांब लचक रजनीची सुरुवात केली आहे आणि थेट आमच्या या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक प्रमुख आयोजक आदरणीय नारायण शेठ भोईर यांचा अगदी VIP डाईस मध्ये त्यांचा हातालाच बॉल लागला. कॅच पकडण्याचा त्यांचाही प्रयत्न होता. प्रेक्षकांना मात्र सुवर्ण संध्या देवीदास मोकाशी साहेब यांच्याकडून आयवा जेलला 500चं कॅश प्राइज आहे. फलंदाजांना अर्धशतकासाठी आमच्या मॅनेजमेंटकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यस पहिला डाव संपलाय. त्याबरोबर मी विनंती करेन टॉससाठी पुढच्या दोन्ही टीमचा कर्णधारांना उंबारली आणि त्याचबरोबर जगदंब वाकणबी. यस 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येत 57 विकेट गेल्या. 4 जीतच्या पहिल्या षटकात 19, उद्देच्या 2 षटकात त्याने धावा दिल्या 18, परंतु 1 विकेट त्याने महत्त्वाची घेतली. ऋषी धावसंख्या 10, धावा 10 त्याने दिल्या. अविनाशने एका षटकात धावा मात्र 10 दिल्या. 1 विकेट मात्र त्याने घेतली. टोटल 57, विकेट 4. यस मी विनंती करतोय वाकण बी टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी त्वरित या. उंबारली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वाकण बी टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण टॉससाठी त्वरित या. 30 बॉल 58 धावसंख्येचं लक्ष आहे. जय गोगा महाराज GG स्पोर्ट्स वाकळण संघाला. कॅप्टन मोतीराम भोईर 30 बॉल 58 करायचे ते आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस. त्याचबरोबर आदरणीय सागरजी शंकर मात्रे साहेब देसाई यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. या दहिसरचे आमचे जावई सागावचे सुनीलजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये या. एका बाजूला DK जगदंब वाकण बीचे कॅप्टन आणि एका बाजूला सोमनाथ भोईर कॅप्टन ऑफ लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. एका बाजूला जय माता दी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक. कोणाचा कॉल? जय माता दी एंटरप्राइजेस कॉल आहे वाकण बीचा कॅप्टनचा. मात्र स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 आलाय. फक्त डिसिजन सांगा. आपल्याला मान्यवरांचा सन्मानी करायचा आहे. फिल्डिंग दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या मॅचचा. लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीने टॉस जिंकलाय आणि उंबारली संघ जगदंब वाकण बीच्या अगेन्स्ट करणार आहेत फिल्डिंग. हे आपण वळूयात मंचावरती. बरेचसे मान्यवर आजच्या तिसऱ्या रजनीच्या पहिल्या मॅच दरम्यान उपस्थित आहेत. मंचावरती उपस्थित शिरडोनचे शाहू मामा पाटील यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन या सन्मानासाठी हरिचंद्र शेठ भोईर यांना विनंती करेन. आमचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते लेजंड प्लेअर अलिबागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची ज्यांनी 50+ क्रिकेट खेळत असताना बाईक पटकावलेली आहे शाहू मामा पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबरीने मोकाशी पाडाचे भालचंद्र शेठ मोकाशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मोकाशी पाड्याचे बालचंद्र शेठ मोकाशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी साहेबांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये
यानंतर उत्तर शिवचे श्रीमान संजयजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी संजय पाटील साहेबांना विनंती करेन या आपण लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपणास विनंती. या संजय पाटील साहेब उत्तर शिव या आपण. त्यानंतर उत्तर शिवचे आत्मारामजी पाटील यांचे आपण सन्मान करणार आहोत. पुढील सन्मान आपण विनोदजी पाटील भोईर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. विनोदजी भोईर दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावे. संजयजी पाटील साहेब उत्तर शिव, आत्मारामजी पाटील साहेब उत्तर शिव. मॅचला सुरुवात झालेली पण प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन. मान्यवरांचा सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य. वळूयात त्याच बरोबरीने आत्माराम पाटील साहेब उत्तरशिव यांचा सन्मान करण्यात येईल. यानंतर नावाईचे वसंत मुकादम यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. वसंत मुकादम नावाई यांना विनंती करेन या आपण आपलाही सन्मान होईल. त्याचबरोबरीने सागावचे लेजंड प्लेअर सुनीलजी भोईर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी सुनील दादांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुनीलजी भोईर यांचा देखील आपण सन्मान करतोय. आणि या सन्मानाबरोबरच आता वळूया त्या मॅचच्या दिशेने. जी स्पोर्ट्स वाकण सगळे गुरुदत्त शिरादेव सागाव. इट्स ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स ऐकूयात भिवंडीचा आवाज विशालजी पाटील यांना. थँक्यू. चेक. थँक्यू सो मच समीरजी सोमने सर आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच करण काळन सर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 ही तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण जी लढत सध्या सागडीला पाहतात वाकलन अगेन्स्ट जी बाटेल आहे सागाव. पहिलं सत्र आपण पाहिलं की 57 बनवलं गेलं आणि 58चा टार्गेट इथे सेट केलं. आणि अगदी स्टार्टमध्ये आपण पाहतो की ऋषीचा पाठमध्ये एक चौकार देखील आपण पाहिला. धावफलक 5 वरती आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जीत भोईर. 58चा हा चेज आहे. इंटरेस्टिंग मॅचअप असेल कारण दोन्ही टीम चांगलं खेळ करतात या सीझनमध्ये. लॉफ्टेड फटका, लाजवाब स्ट्रोक, वा जीत वा, जबरदस्त फटका लॉंग ऑन रिजनला क्लिअर केलं आणि हा पकला तडाका या सेकंड इनिंग मधला षटकार. प्रेक्षकाने कंप्लीट केलाय. सो विनंती असेल त्या प्रेक्षकांना की आपण या जर टिपला असेल तर देवीदास मोकाजी साहेब यांच्याकडून तुम्हाला 500चं कॅश प्राइज देण्यात येईल. टिपला असेल तर लवकरात लवकर या, त्यांचा मी सहर्ष स्वागत करू. याआधी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक होता, त्यानंतर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता जीत भोईरने, पण बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल निर्माण इथे येतो. बघा 5 ओव्हरचा सामना 57 बनवला गेला. 58चा हा चेज आहे आणि पाकलं गेलं तर मी म्हणेन एक चांगली सुरुवात आहे. आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात टीम वाकलनचे. आता फसवलंय, बोट फिरवली होती आणि इथे सफलता मिळेल. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती, थांबले जीत. मिस्टामिंग स्ट्रोक आणि पॉइंटला पकडली गेली ही कॅच आणि हा पगला धक्का जीत भोईरला डगआउटची दिशा या पगल्या षटकामध्ये दाखवलेली आहे. बॉलर वेदांत पाटीलला मिळेल ही पगली सफलता. पहिला भाग्यवान प्रेक्षक आजच्या रजनीचा ज्याला आपण आयवा जेलचं पारितोषिक देतोय आदरणीय विश्वनाथ शेटमस्कर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत. जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू. थोडा वेळ आपल्याकडे. पहिला भाग्यवान आजचा प्रेक्षक आजच्या रजनीचा. कसं वाटतंय? हरकत नाही. रोहिजनचे आदरणीय कमलाकरचे पाटील साहेब, त्याचबरोबर मनोहरचे पाटील साहेब, आदरणीय अजिंक्यजी उल्वेकर आणि लक्ष्मणजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचा आम्ही या भोईर परिवाराच्या वतीने स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या तिसऱ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आता माझ्या दिशेने आपण जाऊया. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक दमदार फटका. हा बॉल देखील प्रमाण एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चमकार येतो. एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट
आपल्याला वाकलन टीमचे इथे पाहायला मिळालं, कारण धावफळक या 4 धावांच्या मदतीने 15 ऑन द बोर्ड आणि दरम्यान दादाने फार लवकर रंग उधळायला सुरुवात केल्याच्या रचनेमध्ये थोडी एनर्जी टिकून ठेवा. शिडोल संघ देखील सेमीफायनल खेळणार आहे. रोहिंजनचे आदरणीय शाहू पाटील साहेब आणि त्याचबरोबर दहिसरचे आदरणीय एकनाथजी भोईर साहेब या मान्यवरांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 लॉस ऑफ 1 विकेट टीम वाकलन आणि रिमेनिंग 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील बनवायचे आहेत रन्स. 43 धावांची अजून देखील आवश्यकता. नुकतंच आम्ही डान्स करताना पाकलं रंगा दादाला आणि त्यांना पाकल्यानंतर थोडा विचार पडला की कुठेतरी पाकलं आणि आता आठवलं की लास्ट सीझन शिरडोनच्या नाईट स्पर्धेमध्ये पाकलं होतं. त्याचं नृत्य भरपूर चांगलं आहे आणि शिरडोन संघ देखील आज इन ॲक्शनमध्ये दिसणारच. पानवरती बॉल होता, बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला. मिड विकेटला चांगली फिल्डिंग राहिली इनफिल्डमध्ये, पण तरीसुद्धा चित्याचा रफ्तार दरम्यान ही एक सिंगल इथे कंप्लीट केली. ऋषीने धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 16 ऑन द बोर्ड. सागाव संघ खेळतो आणि ही देखील एक चांगली टीम आहे आणि आतापर्यंत ही लढत देखील तितकीशी चांगली रंगली असंच मी म्हणेन, कारण 58चा हा टार्गेट आहे आणि चेस करत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिले की 15 जरूर आला, पण 15 सोबत जीत भोईरची विकेट देखील आली. पण आता रिमेनिंग जो खेळ बाकी आहे 23 बॉल बाकी आहेत आणि 23मध्ये अजून देखील 42 इथे बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, बट मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन चुकीचं राहिलं, कारण ज्याप्रमाणे अकवर्ड पोझिशनमध्ये आले होते, परफेक्टली पोझिशनमध्ये वाटत नव्हते. वाट रिप्लेमध्ये आपण पाहूया, कारण हा बॉल जर आपण पाकला तर फुल लेंथ होता. स्ट्रेट बॅटने कदाचित जर खेळले असते बॅटर अवी भोईर तर थोडं बेटर राहिलं असतं, पण शॉर्ट सिलेक्शन चुकला. दॅट्स वाय हा डॉट बॉल इथे येतो. मग काय शॉर्ट सिलेक्शन ॲज अ बॅटर लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये फार मॅटर करतं. नेक्स्ट बॉल आत्ता फुल लेंथ आहे, लॉफ्ट केला बट मिस टायमिंग. लॉंग ऑनला फुल डाऊन दी बॉल आणि मिस्टेक होणार नाही, सफलता इथे मिळेल. बघा निमंत्रण दिलं होतं, फुल लेंथ बॉल टाकला होता, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण मिस टायमिंग आणि लॉंग ऑन लेग जबरदस्त कॅच इथे पकडली गेली आणि हा दुसरा धक्का लागला अवी भोईरच्या स्वरूपामध्ये टीम वाकलनला. जयदाशी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. समाजसेवक आपले दहिसरचे जयदाशी भोईर साहेब, सहर्ष स्वागत. बॉल फार उंच गेला होता, बट जे फिल्डर लॉंग ऑनला होते त्यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी कॅच पकडली. वेदांत होते. फर्स्ट ओव्हर वेदांतने टाकलं होतं आणि तोच वेदांत लॉंग ऑनला फिल्डिंग करत होता आणि काय कॅच पकडली त्याने. उमेश भोईर आता इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये तो क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी. का एकंदरीत केतन मात्रे अवेलेबल नाही आहेत, बिकॉज ISPLचा कॉन्ट्रॅक्ट या सीझनमध्ये देखील तब्बल 17,25,000मध्ये रिटेन केलं चेन्नई सिंगम्सने. केतन मात्रेला लास्ट सीझन देखील आपण पाहिलं होतं, चेन्नई सिंगमसाठीच खेळले होते आणि एक अर्धशतक देखील माझी मुंबई टीमचा अगेन्स्ट त्यांनी बनवलं होतं आणि विजय पावळेचा अगेन्स्ट 5 चेंडू 5 षटकार कोण विसरेल. पण सध्या सगळीला त्यांचाच गावचा संघ खेळतो. थोडा अडचणीमध्ये आहे, पण ऑन साईडला हा फटका लाजवाब. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. येत्या क्षणी उमेश इन अँड बॉल आउट, सिक्सर. कुरर अशोकजी पाटील सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 16वा बॅटर ज्याने षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, बट पायांवरती फुलटॉस टाकणं हे कितपत योग्य होतं. कारण बघा ज्याप्रमाणे मी उल्लेख केला बॅटरसाठी की लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये बॅटरसाठी शॉर्ट सिलेक्शन मॅटर करतो, त्याप्रमाणे बॉलरसाठी सटीक लाईन आणि लेंथ देखील मॅटर करते. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट झाला बॅटर आणि आता थोडं एक्सपेरिमेंट जास्त झालं असं मी म्हणेन, कारण याआधी अगदी जागेवरनं खेळले, फुल टॉस पायावरती होता षटकाराला, त्यानंतर आता स्टेप आउट झालं. बट बॉलर्स आपण कौतुक करूया की बॅटरला अगदी पाकलं की स्टेप आउट झाला, त्या अनुषंगाने फुल लेंथ बॉल टाकला, डॉट बॉल इथे येतो आणि इंटरेस्टिंग बॅटल सध्याच्या घडीला सुरू आहे सागा वगैरे वाकलं. नेक्स्ट बॉल
पायांवरती टाकला, गॅप भरपूर मोठा आहे त्या डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचतात जरूर, पण त्यांना देखील बीट करून हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 58च्या चेस मध्ये आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरचा अखेरीस 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वाकलन. खेळ समाप्त 2 ओव्हरचा अखेरीस 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम वाकलन आणि रिमेनिंग 3 ओव्हरमध्ये आता बनवायच्या 32 धावा. इक्वेशन थोडं इझी झालं आता मी म्हणेन, कारण एकंदरीत सुरुवात महत्त्वाची होती आणि सुरुवात चांगली झाली. कारण बघा, एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जेव्हा प्रारंभ चांगलं होतं ना, तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास जेव्हा वाढतो तेव्हा एखादा प्लेअर कोणत्याही परिस्थितीमधनं आपल्या टीमला यशाच्या मार्गाला घेऊन जातो. आणि सध्याच्या घडीला ही चांगली सुरुवात टीम वाकलनची, पण त्याच पलीकडे आता भरपूर सारे प्रश्न उभे झाले सागाव टीमच्या समोर. कारण विकेट्स आता इथे हवेत आणि विकेट जर नाही काढले तर या मॅचमध्ये कमबॅक करणं किंवा मॅच जिंकणं या गोष्टी थोड्या दूर जातील टीम सागावपासून. 18 मध्ये 32, थर्ड ओव्हर. बॉलर अवधूत म्हात्रे या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतं. समोर बॅटर ऋषी भोईर असेल. ऋषी भोईर देखील या सीझनमध्ये आतापर्यंत भरपूर चांगला टचमध्ये दिसला, कारण 22 एकर चिंचपाडाची आपण स्पर्धा पाहिली, त्यामध्ये देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता, तिथे देखील ऋषीला बाईक मिळाली होती आणि सातत्याने हा बॅटर इम्प्रेसिव्ह खेळ करतो. आणि या मॅचमध्ये देखील तशा काही अपेक्षा त्याच्याकडून आहेत, कारण अजून देखील 18 मध्ये 32 बनवायचे आहेत. अवधूत आला आणि येत्या क्षणी ही कमजोर डिलिव्हरी मी म्हणेन, कारण बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी ती देखील इतक्या कमी गतीने अगदी डेप्थ ऑफ द क्रीज जाऊन हा फटका एक्झिक्यूट केला ऋषी भोईरने. हुकचा फटका बॉल गेला लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार बघा, अगदी डेप्थ ऑफ द क्रीज गेला होता बॅटर ऋषी. क्रीजचा भरपूर चांगल्या पद्धतीने वापर ऋषीने केला. चौकार येतो आता 17 मध्ये 28. बघा, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की या मॅचमध्ये सागाव टीमकडे मार्ग काय, मार्ग फक्त एकच आहे की विकेट्स काढावे लागतील, इकॉनॉमिकल ओव्हर टाकावे लागतील, तेव्हा जाऊन कमबॅक होऊ शकतो आणि त्यासाठी थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स इथे लावावे लागतील. कारण मी नेहमी सांगत असतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न, एखादी गोष्ट जर मिळवायची प्राप्त करायची तर त्या परीने तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतील, मेहनत करावी लागेल. आणि 17 मध्ये 28 जर डिफेंड करायचे आहेत ना, तर तुम्हाला तुमचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ दाखवावा लागेल आणि त्यासाठी ते स्वतःला झोकावं लागेल. कारण ग्रामीण क्रिकेट आहे, जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि ॲज अ प्लेअर, ॲज अ टीम, आपल्या माइंडमध्ये हारणं हा शब्द कधीच नसतो. एकच शब्द असतो, तो म्हणजे जिंकणं. आणि जिंकण्यासाठी स्वतःला झोकावं लागतं आणि आता झोकावं लागेल सागाव टीमला स्वतःला या मॅच मध्ये. दरम्यान आदरणीय नरेशजी मुकादम साहेब, त्याचबरोबरीने आदरणीय गणेशजी मुकादम साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय परशुरामजी मुकादम साहेब, या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 17 मध्ये 28. आणि आता देखील फर्स्ट ऑफ ऑल शफल झाला ऋषी, त्यानंतर थांबला, बॉल सोडून दिला बिकॉज दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता 27 आता रिक्वायर्ड असतील त्या 17 चेंडू. त्याचबरोबर लाडक्यात सेतूचे आगमन झालंय. दहिसर संघ जेव्हा जेव्हा ग्रामीणमध्ये कुठे खेळू दे, 12th मॅन अथवा अतिरिक्त खेळाडूच्या भूमिकेमध्ये चेतूला आपण सर्वजण पाहत आलोत. ये चेतू, तुझंही स्वागत. चेतू पाटील, सुस्वागतम. डॉट बॉल तरमाने ते येतो. बघा, आता देखील फर्स्ट ऑफ ऑल शफल झाला, त्यानंतर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऋषीने केला, बट बॉल पडल्यानंतर खाली राहिला, त्याचा ॲडव्हान्टेज बॉलरला मिळतो. डॉट बॉल इथे येतो 16 मध्ये आता 27. आता स्लो बॉल, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, बट लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. एकंदरीत असं वाटलं फर्स्ट लुकमध्ये की लिगल बॉल आहे, सटीक लाईन आणि लेंथवरती टाकला, बट अंपायर्सने खरे सांगितलं की आता देखील मिस्टेक झालेली आहे, अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता. अभिमन्यूजी मुकादम साहेब आणि त्याचबरोबर तुळशीरामजी मुकादम साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर उत्तर शिवचे जीवनजी चौधरी यांच्या ठिकाणी आगमन
आणि कमलाकरचे पाटील साहेब सर्वांचं सहर्ष स्वागत सुस्वागत. आता 16 मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. भरपूर साऱ्या मान्यवरांची देखील शुभ उपस्थिती आपल्या माणसावरती पाहायला मिळत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. पण मिस टायमिंग हवेमध्ये कॅच पकडली तर मॅच मध्ये मजा येईल. बट सध्या असा घडीला विकेट किपर पोहोचले जरूर बट कॅच कंप्लीट झाली नाहीये. मनामध्ये ही खंत असेल कारण आजचं जर मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहिला ज्याप्रमाणे क्रिकेट पुढे गेला या क्रिकेट खेळाला आपण जर टेनिस बॉल क्रिकेट जरी उचलून पाहिला तर फार डेव्हलप झाला आहे. आणि आजच्या डेटला जर आपण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय मोठ्या स्पर्धेमध्ये नव्हे तर कोणत्याही स्पर्धेमध्ये जर आपण खेळतोय जर ॲज अ फिल्डर आपण कॅचपर्यंत पोहोचतोय तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला ती कॅच पकडायचीच आहे. विकेट किपर पोहोचले बट शेवटच्या मोमेंटला काय घडलं कॅच इथे ड्रॉप झाली. संधी होती बट स्वीकारता आली नाही. इन बिटवीन 2 धावा देखील पूर्ण झाला. आता 15 मध्ये 24 धावांची आवश्यकता. विकेट हवी आहे आणि विकेटचा शोध सुरू आहे. पण विकेट मिळेल कोणाच्या माध्यमातून कोणता बॉलर इथे कमबॅक करून देईल हा प्रश्न. पानावरती फ्लिकचा फटका आहे. दमान डीप मिड विकेटचा फुलटा आता चेंडूपर्यंत वेगाने येतात पण पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये मिस्टेक आणि त्याचा फायदा इथे मिळतो. 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. बघा प्रत्येकी समालोचक तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगताना दिसेल की बघा एखादा बॅटर तुम्हाला एक मॅचमध्ये चांगला रन्स बनवून देईल बट एखादा बॉलर तुम्हाला एखाद्या मॅचमध्ये जास्तीत जास्त विकेट्स घेऊन देईल. बट एक चांगला फिल्डर तुम्हाला प्रत्येकी मॅचमध्ये रन्स वाचवून देईल. पण सध्या अशा घडीला फिल्डिंग हा फॅक्टर थोडा टोचतोय सागाव टीमला. बिकॉज बघा गेल्या 2 चेंडूंवरती काय घडलं. एक संधी होती ऋषीची विकेट मिळू शकली असती बट ते झाले नाही. मागील चेंडूवरती मला असं वाटतं की बॉलर फिल्डरने जर बॉल फील्ड केला असता तर जास्तीत जास्त 1 मिळाली असती बट मिसफील्ड झाली. त्या जोरावरती 2 धावा गेल्या. आता समीकरण येते 14 चेंडू 22 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला हेच तर छोटे छोटे मोमेंट्स ग्रॅप करायचे ते तुम्हाला तुमच्या बाजूने आणायचे पण ते होत नाहीये. 14 मध्ये 22. आता स्लो बॉल होता ऑन साईडला खेळायचं होतं आणि आता ओव्हर थ्रो झाला. बॅकअपला खेळाडू होता लॉंग ऑफचे येतात तोपर्यंत आता पूर्ण केल्या जातील या 2 धावा. एकंदरीत बॅकअपला जर कोणता खेळाडू नाही आहे तर या थ्रोची काही आवश्यकता होती का. रिस्क जरूर घेतला बट त्याचा फायदा इथे मिळालेला नाही आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतील. आता 13 मध्ये 20 धावांची आवश्यकता. काहीशा चर्चा आता फिल्डर्स अंपायर सोबत करतात बट एक नम्रतेची विनंती असेल की बघा अंपायरचा जो निर्णय आहे तोच अंतिम असेल. काहीशा चर्चा आता आमच्या अंपायर्स मिळून करतील आणि जो निर्णय असेल तो पोचवला जाईल. विनंती असेल टीम सागाव तुम्ही फिल्डिंग सेट करा. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोचवला जाईल. सागाव टीम विनंती असेल. नावडेचे आदरणीय रुपेशजी खानावकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले दादांचं मी सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 च्या 3ऱ्या रजनीमध्ये उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मंचावरती उपस्थित पाहुण्यांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सुस्वागत. 13 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. 13 मध्ये 20 शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकामधला आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 13 मध्ये 20 धावांची आवश्यकता. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. बॅकफुटवरती जाऊन पंच केला बट बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चालला. फिल्डर पोहोचतात बॉल फील्ड करतात आणि अखेरीस 2 धावा दरम्यान या चेंडूवरती पूर्ण होतील. खेळ समाप्त 3 ओव्हरचा अखेरीस 40 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2 टीम वाकलन म्हणजे त्या 12 चेंडूंवरती 18 धावांची आवश्यकता. एक छोटासा ड्रिंक्स इंटरवल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. सो तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया. थँक्यू डीजे. थँक्यू विशाल. चंद्रकांतजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले त्यांचे सहर्ष स्वागत. आपण ओळख मंचावरती वाखणचे एक प्रसिद्ध मृदुंग आणि ढोलकी वादक जयेंद्रजी भोईर उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या सन्मानासाठी माझी विनंती असेल बिंदाजी भोईर साहेबांना आपल्या शुभस्य आपण प्रसिद्ध मृदुंग आणि ढोलकी वादक जयेंद्रजी भोईर वाकण यांचा आपण सन्मान करावा. त्याचबरोबरीने प्रकाशजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी प्रकाशजी भोईर साहेबांना विनंती करेन आपण या. त्याचबरोबरीने रोहिंजनचे कमलाकर पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाश भोईर साहेबांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबरीने
कमलाकरचे पाटील साहेब रोहिंजन यांचा देखील आपण लगेचच सन्मान करणार आहोत. मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, हा सामना संपल्याबरोबर तुम्हाला उतरायचं आहे. आय थिंक उंबरलीने टॉस जिंकलाय, सो ते फिल्डिंग करणार आहेत वाकण बीच्या विरुद्ध. तयार या दोन्ही संघांनी मंचासमोर येऊन थांबा. कमलाकर पाटील साहेब रोहिंजन यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. बिंदाजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबरीने मनोहर पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. मनोहर पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मनोहर पाटील साहेब रोहिंजन यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि या सन्मानाबरोबर आपण वळूयात लगेचच या मॅचच्या दिशेने. सो ट्यू कॉम्बॉक्स, थँक्यू. दोन ओव्हरमध्ये अजून देखील 18 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल हार्डलेन बॉल टाकला होता, अपील इथे झाली, बॅट्सकडे मिळेल सफलता. हीच तर विकेट हवी होती सागाव टीमला आणि ती विकेट इथे मिळवली या चौथ्या षटकामध्ये. अगदी पहिल्याच बॉलवरती सफलता वेदांत पाटील साठी. धक्का आता लागला हा तिसरा. त्याला कॉम्पिटिशन आहे. या रंगदादा पाटील आणि चैतू पाटील यांना विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडून 500 आणि नारायण शेठ भोईर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्याकडून चैतू पाटीलला 500 आहेत. या दोघांनाही विनंती आपण या मंचावरती. क्या बात आहे. मॅच देखील इंटरेस्टिंग आणि मैदानाच्या बाहेर जे स्टेप्स पाहायला मिळतात ना ते देखील इंटरेस्टिंग. आता 11 मध्ये 18. न्यूमॅन इन नॉट नंबर 5. किरण म्हात्रे. बघा पाहिलं गेलं तर किरण म्हात्रे यांचे छोटे बंधू अर्थातच की तर म्हात्रे सध्या सगळीला ISPLचा कॉन्ट्रॅक्ट आहे, दॅट्स वाय ते खेळत नाही आहेत. बट संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं नव्हे, ठाणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नाव त्याने संपूर्ण इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फेमस केलं. की तर म्हात्रे हुकचा फटका दरम्यान डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत. फिल्डरसाठी चेज असेल पण त्याला देखील बीट करून हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत्या क्षणी हा चांगला फटका येतो बॅटर किरण म्हात्रेचा बॅटमधनं. हा सवकार थोडी माफी असू द्या कारण दरम्यान रमेशजी भोईर साहेब आणि हरिभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर सहदेवजी पाटील साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 10 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. आणि पाटील सरांनी एक माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली की 11वा बॅटर ज्याने चौकाराने इनिंगला सुरुवात केली. बॉल हवेमध्ये, विकेट आणखीन एक आणि पुन्हा एकदा इथे पलटवार. टीम सागावचा मिळेल सफलता. आता किरण म्हात्रेला देखील जावं लागेल वापस. झेल पकडला फिल्डर रोहित भोईर. रोहित भोईरने या स्पर्धेमधला हा 90वा झेल म्हणजे 90वा बॅटर जो इथे कॅच आउट झाला. आणि खऱ्या अर्थाने मानावं लागेल की स्टेप्स बाजूला राहू द्या पण वाईप तर आहे. सफलता आणखीन एक किरण इथे बाद झाला. 148वा बॅटर
या स्पर्धेमधला बाज झाला. भरपूर चांगली माहिती अशोकजी पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवतात. बट आता मॅचकडे थोडं आपण जाऊया. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये. आता आवश्यकता आहे अजून देखील 14 धावांची. इंटरेस्टिंग मॅच बाटेल देखील तितकीच मोठी आहे. सागा वगेन्स वाकलनी लढत आपण पाहत आहोत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वेळेकडे देखील थोडं लक्ष इथे द्यायचं आहे. 9 मध्ये 14 धावांची आवश्यकता. यानंतर देखील आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसेल टीम वाकलम बी आणि त्यांचा अगेन्स्ट उंबारली अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण सध्या सगळीला या लढतीमध्ये बाजी कोण मारेल. 9 मध्ये 14. सेकंड लास्ट ओव्हर. बॉलर वेदाम पाटील टाकतोय नेक्स्ट बॉल. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आणि फिल्डिंग चांगलीच लागली मी असं म्हणेन. बॉल इथे फील्ड जरा मिळेल एक सिंगल. म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक. 8 मध्ये 13 धावांची आवश्यकता. आजच्या रात्रीमधला हा पहिलाच सामना असं वाटतं की क्लोज इन्काउंटर मे बी अ लास्ट ओव्हर थ्रीला आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण ज्याप्रमाणे खेळ दोन्ही संघ इथे करतात आणि ॲज अ क्रिकेटिंग फॅन ॲज अ कॉमेंटेटर मी नेहमी सांगत असतो की मॅच कोणी जिंकू द्या बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. पैसा वसूल झाला पाहिजे आणि सध्याच्या घडीला एक पैसा वसूल मॅच नेक टू नेक फाईट असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. थोडी घाई करा विनंती असेल. 8 मध्ये आता 13 धावांची आवश्यकता. कारण बघा भरपूर सारे सामना आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे. दॅट्स बाय हरी अप. 8 मध्ये 13. नेक्स्ट बॉल. लेट कटचा फटका आणि थोडी मिस्टेक झाली बट एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. ऋषीचा प्रयत्न तर दुसऱ्यासाठी दिसत होता पण मिळेल फक्त एक सिंगल. आता 7 चेंडू शिल्लक. 7 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. मग अंतिम चेंडूवरती जर बाउंड्री आली तर टास्क थोडा इझी होऊ शकतो. बट बाउंड्री जर नाही आली मे बी 10+ जर बनवाव्या लागलं लास्ट ओव्हरमध्ये तर थोडा प्रेशर बाटेर देखील फील करतील. चला घाई करा टीम सागाव. 7 मध्ये 12 शेवटचा बॉल या सेकंड लास्ट ओव्हरमधला. मोठा फटका खेळायचा होता बट बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतो म्हणजे अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि पुढील फेरीमध्ये पोहोचण्यासाठी टीम वाकळणला बनवायच्या. 6 मध्ये 12. चला त्वरित फिल्डिंग सेट करा. कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग होणार नाहीये टीम सागाव. 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये बनवायच्या 12 धावा. येस त्याचबरोबर उंबारले आणि वाकण बी दोन्ही संघ मंचासमोर येऊन थांबा. आज 8 मॅचेसचा शेड्यूल आहे आजच्या तिसऱ्या रजनीचा. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती आहे वेळेसोबत आम्हाला सहकार्य पाहिजे तुमचं. त्यामुळे दोन्ही संघांना सूचना आहेत मंचासमोर येऊन थांबा. चला विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा. लास्ट ओव्हर 6 मध्ये आता बनवायच्यात 12 धावा. आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल टीम वाकलनसाठी की ऋषी स्ट्रायकिंग एंडवरती असेल. ऋषी सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली खेळतोय. ऋषी 17 धाब्यांवरती नॉट आउट आहे ऋषी भोईर. बट अजून देखील कार्य अधुरं कारण चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायच्यात 12 धाबा. टीम सागाव फिल्डिंग सेट करा मित्रांनो. 6-12चे समीकरण. हे समीकरण इथे चेज होईल की डिफेंड होईल. वाकलन जिंकेल की सागाव जिंकेल या प्रश्नांची उत्तरे त्या 6 चेंडूवरती आपल्याला मिळणार आहेत. आणि लास्ट ओव्हरची जिम्मेदारी बॉलर तयार होतोय या अंतिम षटकामध्ये. हरीश म्हात्रे या लास्ट ओव्हरमध्ये तयार होतात. 6-12चे समीकरण आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर ऋषी भोईर. इंडिव्हिज्युअली ऋषीने आतापर्यंत 17 बनवला बट अजून देखील कार्य अधुरं आहे कारण अजून देखील बनवायच्यात 12 धावा. 6-12चे समीकरण. लास्ट ओव्हर समोर ऋषी भोईर. कारण येथे 6 चेंडू दोन्ही टीम्स भवितव्य इथनं डिसाईड करणार आहेत की पुढे कोण जाईल आणि कोणता संघ इथनं माघार घेईल. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय हवेमध्ये आहे. डीप मध्ये फिल्डर पोहोचलाय. कॅच पकडली जाईल आणि ही कॅच पकडली का मॅच पकडली बिकॉज ऋषी भोईर ला आता वापस जावं लागेल. आता इथे 5 चेंडू 12 धाव्यांचं समीकरण इथे उरलंय बट या महत्वपूर्ण क्षणावरती ही इम्पॉर्टंट विकेट इथे काढली बॉलरने. प्रमाणे सुरुवात करायची होती लास्ट ओव्हरची. त्याप्रमाणे इथे सुरुवात झाली. न्यू मॅन इन ॲट नंबर 7 हितेश पाटील क्रमांक 7 वरती मैदानाच्या हातामध्ये दाखल होतो. 5 चेंडू शिल्लक. 5 मध्ये अजून देखील बनवायच्यात 12 धावा. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे जर आपण इथे विचार केला तर फर्स्ट ऑफ ऑल विकेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. आणि विकेट फर्स्ट इनिंगमध्ये किती गेले होते
फर्स्ट इनिंगमध्ये 5 विकेट गेले होते, सेकंड इनिंगमध्ये देखील 5 विकेट गेले आणि टॉस वाकलन टीमने जिंकला होता. म्हणजे बघा विकेट न गमावता जर इथे 11 धावा जरी बनवला तरी सुद्धा वाकलन संघ इथे जिंकू शकतो. 5-12 समीकरण. फुल लेंथ होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल इथे येतोय आणि सध्या सगळीला बघा स्टार्ट थोडा कमकुवत होता. स्टार्टिंगमध्ये आपण पाहिलं होतं की बॅटर्सने डॉमिनेट केलं होतं, पण त्यानंतर कमबॅक झाला टीम सागावचा. कारण जर आपण पाहिलं फर्स्ट 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं की ज्याप्रमाणे खेळ राहिला होता, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26, बट त्यानंतर आपण पाहिलं जे सेकंड लास्ट ओव्हर टाकलं वेदांतने 6 धावा 2 विकेट, ते कमबॅक ओव्हर होतं. बट हा फुल टॉस आहे, लॉफ्ट केला ऑन साइडला, फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जाईल. षटकार. मागणी ते जरूर झाली. चेक. ऋतिकजी गायकर यांचं देखील या ठिकाणी दरम्यान शुभागमन झालेलं. आपले सहर्ष स्वागत. मॅच क्लोज आहे, सो आपण वळत पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बघा सावंत सरांनी फर्स्ट लुकमध्ये सांगितलं होतं की इट्स अ फेअर डिलिव्हरी, तरी सुद्धा चेक झालं फेअर डिलिव्हरीच आहे, नो बॉल नाही आहे. षटकार इथे येतो. आता चेंडू शिल्लक आहे ते येते 3 आणि 3 मध्ये बनवायच्यात. 6 धावा 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला विकेटचा जर आपण विचार केला तर विकेट दोन्ही टीमचे 5-5 गेलेत. म्हणजे इथे जर टॉसचा विचार आपण केला, टॉस जिंकला वाकलन टीमने, म्हणजे तर 3 चेंडूंवरती विकेट न गमावता 5 जरी बनवला तरी सुद्धा वाकलन संघ इथे जिंकू शकतो. चला टीम सागाव, टीम मीटिंग प्लीज होणार नाहीये, त्वरित फिल्डिंग सेट करा. 3 चेंडू शिल्लक 6 धावांची आवश्यकता. चेक. दरम्यान ज्यांचं नुकतं शुभागमन होत आहे आदरणीय उद्योगपती शेगाव, एक लेजंड प्लेअर शेगावचे रामजी माई साहेब आणि त्याचबरोबर बेतवडेचे उद्योगपती आणि एक नामवंत क्रिकेटर राजेशजी भोईर साहेब, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. 3 मध्ये 6. नेक्स्ट बॉल. आता हा फटका विजयाचा इन स्टाईल मॅच इथे फिनिश केली हितेश पाटीलने. एकंदरीत जेव्हा ऋषी बाद झाला असं वाटलं की अडचणीमध्ये आहे वाकलन टीम, पण त्या अडचणीबद्दल देखील आपल्या टीमला विजयाचा मार्ग इथे दाखवला हितेश पाटीलने. 2 चांगले फटके आणि 2 चांगल्या फटक्यांनी हा सामना इथे समाप्त केला आणि सामना अवघ्या 5 विकेट्सने इथे जिंकला टीम वाकलनने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वाकलन अँड हार्ड लक टीम. थँक्यू कॉम्बॉक्स, थँक्यू. त्याचबरोबर विराजजी पाटील बेतवडे आणि त्याचबरोबरीने निकेशजी पाटील दापोडे यांच्या ठिकाणी आगमन झालेले. या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. व्यापी डाईसवरती आसन ग्रहण करा. नामवंत क्रिकेटर बेतवडेचे उद्योगपती राजेशजी भोईर साहेब आणि त्याचबरोबरीने शेगावचे लेजंड प्लेअर रामदादा माळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत, सुस्वागत. सामनावीरचा पुरस्कार कॉम्बॉक्स जाहीर करा आपण. उंबारली मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर उतरा आणि बॅटिंग करणारी टीम जगदंब वाकण बी ओपनिंग पेअर तुम्हाला पाठवायचे. फार चांगला सामना नुकताच पार पडलाय. 3ऱ्या रजनीचा पहिला सामना पैसा वसूल मॅच होती. वाकणचं ऑडियन्स मोठ्या संख्येने उपस्थित आहे. वाकणकरांचं सहर्ष स्वागत, उंबारलीकरांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. सागाव हार्ड लक. सामनावीर कॉम्बॉक्स लगेच जाहीर करा. पण होयात मंचावरती काही मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. अजिंक्य उलवेकर साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन विनोदजी भोईर साहेबांना आपल्या शुभस्य आपण अजिंक्य उलवेकर साहेब यांचा सन्मान करावा. चेक. आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. एकंदरीत ऋषी भोईरने देखील चांगला खेळ केला, बट जेव्हा संघ अडचणीमध्ये होता 4 मध्ये 12 जेव्हा बनवायच्या होत्या अगदी अंडर प्रेशर ज्या बॅटरच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके आपण पाकले, तोच हितेश पाटील ठरला या सामनाचा सामनावीर. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आहेत लक्ष्मणजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व फ्रेश फ्रूटची व्यवस्था केली. ते अंबरनाथचे उद्योगपती रमेशजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्याचबरोबर सुदर्शनजी भोईर या उद्योजक अंबरनाथ, या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. या सामनावीर आलेले या आपण सन्मान करूयात. अभिमन्यूजी मुकादम साहेब नावाई यांना विनंती असेल या पण आपला सन्मान करण्यात येईल.